देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। सावनेर विधानसभेतील कडमेश्वर, मोहपा, सावनेर व खापा चारही नगर परिषदा अतिशय भारी मतानं, भरघोस मतानं निवडणुका जिंकेल यात दुमत नाही। चारही ठिकाणी आम्ही सक्षम असे उमेदवार दिलेले आहेत जे सर्व गोष्टींवर खरे उतरतील आणि जो वचननामा आम्ही जाहीर केलेला आहे त्यातील प्रत्येक शब्दावर पक्ष आणि आमचे उमेदवार हे कायम राहतील। शेवटचे 2 दिवस आता बाकी आहे, त्यामध्ये आमची प्रचारामध्ये आघाडी आहे, अशीच आघाडी कायम राहील व जनतेचे आशीर्वाद हा आम्हालाच मिळेल। नागपूर जिल्ह्यातले सावनेर डॉक्टर आशिषराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही चारही नगर परिषदा अतिशय भरघोस मतांनी आणि आमदार साहेबांनी पायाला हिंदी लावून अतिशय झुंजार असं प्रचार सुरू केलेला आहे। रात्रंदिवस ते उमेदवारांसाठी झटत आहेत व उमेदवारांच्या पाठीशी आहेत। काही दिवसांमध्येच आता आचारसंहिता लागू होणार। शनकापूर व चिचोली दोन्ही जिल्हा परिषदा हा SC रिझर्वेशन आहे। दोन्ही ठिकाणी आमच्याकडे सक्षम असे उमेदवार आहेत। उमेदवारांची लिस्टच खूप आहे आणि सर्व मॅक्झिमम उमेदवार जे आमच्याकडे आहेत त्यातले हे विनिंग कॅन्डिडेट आहेत आणि काँग्रेसकडे एकही उमेदवार नाहीये की जो विनिंग कॅन्डिडेट असेल म्हणून। त्यांना उमेदवारांसाठी धावपळ सुरू आहे त्यांची, पण उमेदवार मिळत नाहीये। पण आमच्याकडे 100 अशी उमेदवारांची लिस्ट आहे। यावेळेस 2, 10, 5 100% यावेळेस भारतीय जनता पार्टी भाजपच्या झेंडा जिल्ह्यासोबत फडकणार आहे। कारण 7 वर्षामध्ये जो काही यांनी भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे तिथे हे तुम्ही रोज पेपरमध्ये आणि बातम्यांमध्ये ऐकत आलेलं आहे की कुठल्या ना कुठल्या विभागाचं भ्रष्टाचाराचे फोपवलेली जिल्हा परिषद आज पूर्ण खोडून ठेवलेली आहे। ते भ्रष्टाचाराला लोकांनी कंटाळून शेवटी भाजपलाच मतदान मिळणार आहे। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेची तयारी पूर्ण झाली। निवडणुका कधी येऊ द्या, भाजप हे निवडणुकांसाठी 365 दिवसात कधी तयार असतेच। जसजसे दिवस जवळ येतील त्यानुसार पक्षाचे आदेश येईल त्यानुसार ते उमेदवार जाहीर करू आम्ही। तुम्ही बी रेसमध्ये आहात का निवडणुकीसाठी? नाही, रिझर्वेशन असल्यामुळे आपण एक प्रभारी म्हणून तिथे काम दुसऱ्या सर्कल मधून आपण लढणार का? नाही, जोपर्यंत पक्षाचे आदेश येत नाही तोपर्यंत आपण असं कुठले निर्णय घेतो। या क्षेत्रात आता 2 बाकी पंचायत समितीचे बी निवडणूक आहे, त्यासाठी बी आपली तयारी पूर्ण झाली का? हो, पंचायत समितीसाठी पण आमच्याकडे सक्षम असे भरपूर अनेक नावं आलेली आहेत। त्यातनं आम्ही जो योग्य उमेदवार आहे तो देऊ। दोन्ही रिझर्वेशन SC झाला आहे, तर दोन्ही रिझर्वेशनसाठी SC चेहरा जो आहे तो जनतेचा चेहरा पाहिजे आणि असे जनतेच्या चेहऱ्याचे तुम्ही म्हटलं आहे की सक्षम उमेदवार तयार आहे, पण कुठेतरी जनतेचा कौल तुम्हाला भेटेल का? 100% जनतेचा कौल हा भाजपलाच राहील। चिचोली असो की शनकापूर जिल्हा परिषद पंचायत समिती असो, दोन्हीकडे सक्षम आणि पक्षाचे एकनिष्ठ उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल। विलास भाऊ, आपण हे विसरल्या की या अगोदर जिल्हा परिषद दोन्ही जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसनी बाजी मारली, दोन्ही उमेदवार काँग्रेसचे निवडून आले, तर यावेळेस स्ट्रॅटर्जी कशी राहणार, कशी तुम्ही निवडून आणणार आपल्या उमेदवार? त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी आहे। माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी लावलेल्या विकासाच्या झंझावात आणि माननीय आमदार डॉक्टर आशिषरावजी देशमुख यांनी जे 1 वर्षामध्ये जे काम करून दाखवलेलं आहे ते 25 वर्षात इथे कधी झालेलं नाही। तुम्हाला सर्वांना, पत्रकारांना आणि सर्व जनतेला माहित आहे की माननीय आमदार साहेबांनी जे कार्य करून दाखवले आहे, एका वर्षामध्ये कोटी रुपये इथे विकासासाठी आणलेले आहेत, जे 25